युधिष्ठिर, नकुल आणि सहदेवांच्या शंखांची नावे तुम्हाला माहीत आहे का? चला 16व्या श्लोकात पाहूया. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख फुंकला. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा दिव्य शंख वाजवला. जगाला जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हेच गरजेचे असते. अनंत विजय म्हणजे असा विजय ज्याचा कधी अंतच होत नाही आणि तो केवळ सत्याच्या मार्गाने मिळतो. पुढील श्लोकात जाणून घेऊया इतर महावीरांची शंखना. द ज्ञान ड्राफ्टला सबस्क्राईब करा. युधिष्ठिर, नकुल आणि सहदेवांच्या शंखांची नावे तुम्हाला माहीत आहे का? चला 16व्या श्लोकात पाहूया. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा शंख फुंकला. नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा दिव्य शंख वाजवला. जगाला जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनावर विजय मिळवणे हेच गरजेचे असते. अनंत विजय म्हणजे असा विजय ज्याचा कधी अंतच होत नाही आणि तो केवळ सत्याच्या मार्गाने मिळतो. पुढील श्लोकात जाणून घेऊया इतर महावीरांची शंखना. द ज्ञान ड्राफ्टला सबस्क्राईब करा.